सोलापूरमध्ये गोकुळ साखर कारखान्यानं बिल थकवल्यानं शेतकऱ्यांचं जलसमाधी आंदोलन आहे। शेतकऱ्यांचा मोर्चा म्हणजे शेतकरी जे निघाले होते तलावाकडे त्यांना आधीच त्या ठिकाणी अडवण्यात आलंय। गोकुळ साखर कारखान्यानं 130 कोटी रुपये ऊस बिल थकवलेलं आहे। मागच्या 17 दिवसांपासून शेतकऱ्यांचं उपोषण सुरू आहे, मात्र प्रशासनानं त्याची कोणतीही दखल घेतली नाही। शेतकऱ्यांनी जलसमाधी आंदोलनाचा इशारा दिला। शेतकरी जलसमाधी आंदोलनासाठी तलावाकडे निघाले होते, मात्र आधीच त्यांना अडवण्यात आलं। अधिक या सगळ्या संदर्भात जाणून घेऊया आपले प्रतिनिधी सागर सुरवसे यांच्याकडनं। सागर, काय अधिकची माहिती आहे? उपोषणाला बसलेले आहेत, मात्र प्रशासनाकडून त्यांची कोणतीही दखल घेतली फक्त शेतकरी जे आहेत त्यांनी आज जलसमाधी आंदोलनाचा इशारा जो आहे त्या ठिकाणी दिलेला होता। पोलीस आहेत अधिकारी अडवलेला आहे, मात्र असं असलं तरी या ठिकाणी आपण पाहतो शेतकरी जे आहेत ते आक्रमक झालेले आहेत आणि त्यांनी पोलिसांचं बॅरिकेडिंग तोडून या ठिकाणी सोलापूरच्या छत्रपती संभाजी महाराज तलावाकडे कूच केलेले आहे आणि शेतकरी आता तलावात उड्या मारून या ठिकाणी जलसमाधी आंदोलन जे आहेत ते करणार आहेत। आपण पाहतोय खरं तर आंदोलन जे आहेत ते करणार आहेत। आपण पाहतोय खरं तर पोलिसांचा मोठा फौजफाटा जो आहे तो या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। शेतकरी आता या तलावाच्या परिसरामध्ये पोहोचलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। अतिशय आक्रमक जे आहेत ते शेतकरी या ठिकाणी झालेले पाहायला मिळत आहेत आणि पोलिसांचं ऐकण्याच्या मानसिकतेत आता ते पाहायला मिळत नाहीत। आपण पाहतो या ठिकाणी काही शेतकरी यापूर्वीच या तलावामध्ये उड्या मारून या ठिकाणी जलसमाधी घेण्याचा प्रयत्न जे आहेत ते करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। खरं तर शेतकऱ्यांकडून आक्रमक भूमिका जी आहे ती या ठिकाणी घेतलेली आपल्याला पाहायला मिळते। कोणत्याही पद्धतीने शेतकरी ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याचं देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय।